कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे हरिमुखी गाता हरपली चिंता त्यालाही मागुता जन्म घेणे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरिता माझ्या वाटेला आलेला अभंग किंवा मला स्फूर्त केलेला अभंग नाथ महाराजांच्या हरिपाठातील 10व्या क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगामध्ये श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपलं हित कशामध्ये आहे हे सांगतात. स्वहिता कारणे संगती साधूची आपलं हित कशामध्ये आहे हे सांगतात. स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देणे. आणि त्या स्वहिताच्या कारणाने जर आपण साधूची संगती केली संतांची संगती केली तर मनामध्ये भाव निर्माण होईल भक्ती निर्माण होईल आणि त्याने काय होईल हरीची भेटी देणे भावे भक्ती हरीची भेटी देणे. बरं नाथ महाराजांनी अजून सांगितलं ज्या संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला जायचंय ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या संतांजवळ देव आहे का त्यावेळेस हो हरी तेथे संत संत तेथे हरी असं मी नाही सांगत असे कोण सांगतात असे चारी वेद सांगतात महाराज. काय सांगतात नाथ हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताती. बरं अजून काय सांगतात नाथ महाराज पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात ब्रह्मडोळसाते जो ब्रह्मज्ञानी मनुष्य आहे किंवा साक्षात परब्रह्म आहे ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाच्या चारी तोंडाने त्याने वेदाचा अभ्यास केला तरीही त्याला वेद कळून ब्रह्मडोळसाचे वेदार्थानं कळेल त्याला वेद कळत नाही. म्हणजे वेदाचा अध्ययन साधू संतांच्या शिवाय वेदाचा अध्ययन ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही असं नाथ महाराज सांगतात. ब्रह्म डोळसाते वेदार्थानं कळे तेथे तुमच्या आमच्यासारखे आंधळे व्यर्थ आहे महाराज. नाथ महाराज सांगतात तेथे ही आंधळे व्यर्थ होती. बरं अजून नाथ महाराज सांगतात ब्रह्मदेवाने संतांची संगती न करता वेदाचं अध्ययन केलं. झालं असं वेदाचे अध्ययन करता करता स्वतःच्या कन्यावरती अभिलाषा निर्माण झाली. वेदांताचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले वेदामध्ये असं सांगितलं नाही महाराज. बरं अजून काय सांगतात नाथ महाराज सांगतात वेदाची ही बीज अक्षरे हरिधुनी. वेदाचं बीज काय तर ह आणि री या दोन अक्षरांपासून वेदाची निर्मिती झालेली आहे. वेदाचं मूळ जे बीज आहे वेदाची निर्मिती ह आणि री या दोन अक्षरांपासून झालेली आहे. नाथ महाराज सांगतात वेदाची ही बीज अक्षरे हरिधुनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्याला होता जन्म गेले. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ गावा महायुग तिथे तर्हे भीमरथ्याम परम पुंडलिका यदा मुनींद्रैः समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरं. Hey,
प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावती जीवोत्तरावतारम कलाम काम कथे ज्योतिका देवक्रम खलानि शवादापनोदार लक्ष्यम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चरणधरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाची सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय श्रीकृष्णाय वयं नमः मस्तकहि पाय स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने हरी मुखी गाता हरी चिंता त्यालाही मागुता जन्म घेणे श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती कशी होईल कोणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर देवाची प्राप्ती होईल हे सांगतात अभंगाला चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं आणि तो द्यायचं म्हणजे असा दर महिन्याच्या पौर्णिमेला आपला चालू असलेला फिरती पौर्णिमा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये 29व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली आहे. खरं तर परम पवित्र या
जागेमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये कित्येक साधू संतांच्या पावन स्मृतीने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि या दरबारामध्ये सेवा करण्याचं मन भाग्य मला प्राप्त होते। काहीतरी तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला, काहीतरी माझ्या पूर्वी पुण्याचा ठेवा असेल आणि जेणेकरून मला या ठिकाणी सेवा मिळाली महाराज। काय झालं? अशा ठिकाणी सेवा करणं कोणाच्या भाग्यात नसतं महाराज। आणि खरं तर समोर एवढी मोठी मंडळी बसलेली आहे आणि टाळ घेऊन एवढी मंडळी आहेत, एवढ्यांच्या समोर फक्त आणि फक्त कुठे कीर्तन होतात एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा आळंदी सारख्या ठिकाणी, परंतु आपल्या तालुक्याने एक असा उपक्रम चालू केलेला आहे। श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य तालुक्यात ज्यांना भीष्माचार्य पदवी आहे त्यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण माणिकजी बाबा कासोलकर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम चालू झालेला आहे। तसंच उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, त्यामध्ये सर्व गुरुस्थानी असलेली मंडळी आहेत, पाठीमागे सर्व टाळकरी मंडळी आहेत। सर्वांचं नाव घेणं उचित वाटत नाही आणि घ्यायला गेलो तर 2 तास, त्याच्यामुळे काही घेत नाही। सर्वांच्या विषयी मनामध्ये आदरभाव प्रकट करतो आणि सेवेला सुरुवात करतो। सेवा किम निमित्त आहे आता तुम्हाला माहिती झालेलं आहे। या सिद्धेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये खरं तर मला असं माहिती झालं, सिद्धेश्वर महाराजांची जी आख्यायिका आहे अतिशय सुंदर प्रकारे मला एका ते जाधव साहेब आहेत त्यांनी सांगितली। म्हटले सिद्धेश्वर बाबांच्या अगोदर या ठिकाणी एक अवलिया महात्मा होते आणि त्या अवलिया महात्म्यांची कीर्ती अशी होती, या ठिकाणाहून या धोत्रा गावावरून श्री क्षेत्र वाराणसी काशी या ठिकाणी ते जायचे, कोणत्या दर पौर्णिमेला जायचे असं त्यांनी सांगितलं, हो ना? रोज बघा, रोज या ठिकाणाहून तिथं जायचे, कुठं? वाराणसीला। कसे तर धोतर ते फेकायचे आणि त्या धोत्रावरती उडत उडत ते जायचे आणि त्या कारणाने या गावाचं नाव धोत्रा पडलं। त्यानंतर काही काळाने त्यांचा काळ संपला आणि सिद्धेश्वर महाराज या भूमीमध्ये विजयादशमी या दिवशी प्रकट झालेले। विजयादशमीच्या दिवशी सिद्धेश्वर बाबांचं प्रागट्य दिन आहे, प्रकट दिन आहे। तसेच या पावन आणि पवित्र भूमीमध्ये सेवा करण्याचं माझ्यासारख्या पामराला खरंच भाग्य प्राप्त झालेलं आहे। श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये आपलं हित कशामध्ये आहे हे सांगतात। बरं, नाथ महाराज आपल्याला सांगतात ना, मग नाथ महाराजांनी स्वतःच हित केलं असेल का? खरं तर नाथ महाराजांनी स्वतःच नव्हे तर संपूर्ण जगाचं हिताचा विचार केलेला आहे महाराज। नाथ महाराज सांगतात, स्वहिता कारणे संगती साधूची स्वहित। बरं, आता तुम्ही म्हणता स्वहित स्वहित स्वहित, तुम्ही म्हणता ना केव्हा स्वहित म्हणजे नेमकं काय असेल? बरं, हे कळणं आपल्याला अगोदर महत्वाचं आहे महाराज, बरोबर आहे की? तुम्हाला माझी भाषा कळते ना? मग असे उभगल्यासारखे बसू नका पा, असे फ्रेश। काय स्वहित म्हणजे नेमकं काय? तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, स्वहित म्हणजे नेमकं काय? तर स्वहित म्हणजे काही ठिकाणी स्वहिताचा अर्थ असा आहे, आपलं स्वतःचं कल्याण करून घेणं याला स्वहित म्हणतात। आपलं स्वतःचं भलं करून घेणं याला स्वहित म्हणतात। सकाळी बाबांच्या मुखातून मी ऐकलं, स्वहित म्हणजे आपला आत्मउद्धार करून घेणं याला स्वहित म्हणतात। बरं, स्वहित मला सांगा, एखादा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी शाळेत जातो, शाळेत जात असताना त्याचा स्वहित कशामध्ये? अभ्यास करण्यामध्ये त्याचा स्वहित। तसं महाराज ज्याप्रमाणे नाथमाला सांगतात स्वहित स्वहित करा स्वहित करा, बरं स्वहिताने काय होईल? तर देवाचे प्राप्ती होईल। स्वहिता कारणे संगती साधूची, साधूच्या संगतीमध्ये राहून आपण आपलं स्वहित साधू शकतो महाराज। साधूच्या संगतीमध्ये
राहून आपण आपलं स्वहित साधू शकतो. साधूच्या संगतीमध्येच आपण आपला आत्मोद्धार करून घेऊ शकतो. इतरत्र कोठेही आपल्याला आत्मोद्धार करण्याची जागा प्राप्त होत नाही. आत्मोद्धार करणं म्हणजे काय बरं? देवाला प्राप्त करणं, देवाची प्राप्ती करून घेणं म्हणजे स्वहित आहे. आत्मोद्धार करणं म्हणजे स्वहित आहे. मला सांगा, सुखाची प्राप्ती करणं, सुखाची प्राप्ती करणं म्हणजे काय? सुख म्हणजे नेमकं काय? सुख म्हणजे देवाला प्राप्त होणं, देवाच्या अंतःकरणामध्ये विलीन होणं, याला सुख म्हणतात. मग आपण इतरत्र सुख कुठेही पाहायला गेलं तर सुख भेटत नाही. सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर ते फक्त दोनच ठिकाणी आहे. सुख वसे ही चिटाई बहु पायी संतांच्या. सुखय संता अतिशय पोषक बाबांनी दिलंय. सुख या संत समागमी. आपल्याला जर सुखाची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करायची तर अगोदर संतांची संगती करावी लागेल. बरं, देवाची प्राप्ती करण्यासाठी दुसरा मार्ग नाही का महाराज? मार्ग दुसरा आहे, उपाय भरपूर आहे, साधन भरपूर आहे, परंतु सोपं साधन कोणते? तर नाथ महाराजांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे. काय? स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. हरीची भेटी कशाने? तर भक्तीने. भक्ती पंथ बहुसोपा. महाराज, भक्ती करूनच आपण देवाची प्राप्ती करू शकतो. वास्तविक पाहता देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाच्या गावाला जाण्यासाठी मार्ग भरपूर आहेत, उपाय भरपूर आहेत. आता उदाहरणार्थ आपल्याला इथून जायचंय दिल्लीला, साधनं किती आहेत? पायी जायचं सोपं आहे का? सोपं नाही महाराज. पायी जाणं सोपं नाही. दिवस खूप लागतील. परत पायी. बरं, विमानाने जायचं सोपं आहे का? तुम्हाला माझी भाषा कळत नाही का? मग तुम्ही असं बोलत चला. बघा, मला आहे ना असं तुमच्याकडून उत्तर द्यायला मला अजून बोलण्यासाठी प्रोत्साहन वाटेल. दिल्लीला जायचंय, विमानाने जायचं सोपं आहे का? पैसा लागतो, सोपं नाही. बरं, मग सोपा मार्ग कोणता? रेल्वेचा. तिकीट काढलं नाही तरी तिकीट काढलं नाही तरी जाता येतं. आणि सोपं काय? रेल्वेचा प्रवास. जसं दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचा उपाय सोपा आहे, रेल्वेचं साधन सोपं आहे, तसं देवाच्या गावाला जाण्यासाठी साधनं भरपूर आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, पण कठीण आहे, सोपं नाही मार्ग. वाचोनी योगाची निबळे आणि काही मिळे, ऐशा नाही आगळे कष्टाची तया. महाराज ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये योगाचं साधन सांगतात. किती कठीण आहे, कष्ट किती कष्ट आहे, दृष्टांता सहित ज्ञानोबराय सांगतात. पाहे पा लोहाची जणे, पै पोचरिया पडते खाणे, ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. आपल्या ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एखाद्या बोचऱ्या मनुष्याला, बोचरा मनुष्य म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाहीये तो असा बोचरा. आणि त्या बोचऱ्या मनुष्याला लोखंडाचे हरभरे खायला दिले, आता तो खाईल का जाईल? जसं त्या बोचऱ्या मनुष्याला लोहाचे हरभरे, लोहाचे चणे खाणं अवघड आहे ना, त्याचप्रमाणे योग मार्ग कठीण आहे. योगाच्या साधनेने देवाला प्राप्त करणं कठीण आहे. बरं, ज्ञानाचा मार्गही कठीण आहे महाराज. ज्ञानाच्या मार्गालाही सोबत भक्ती असावी लागते महाराज. जर नुसतं ज्ञान असेल तर ज्ञानोबराय सांगतात, नवल अहंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोंबे कंडी, नाना संकटे नाचवी. ज्ञानोबराय सांगतात,
ज्ञान मार्ग आहे, परंतु अहंकार झाला नाही पाहिजे. नम्रतेनं देवाची प्राप्ती आपण करू शकतो. बरं, अजून कोणता उपाय आहे? कर्म मार्ग आहे, पण कर्म मार्गाने आपण देवाची प्राप्ती करू शकत नाही. कलियुगामध्ये देवाची प्राप्ती फक्त आणि फक्त कशाने सांगितली तर नामसाधनेने सांगितली, भक्तीने सांगितलेली. महाराज म्हणून नाथ महाराज या अभंगामध्ये सुद्धा सांगतात पहिल्या चरणामध्ये, तुम्हाला जर खरंच देवाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही कोणाची संगती करा? संतांची संगती करा. अभंगाच्या पहिल्या आपल्याला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, सोयीत करून घ्यायचं असेल तर संगती कोणाची धरा? साधूची धरा महाराज. संगतीमुळे काय म्हणाल? पतन उद्धार संघाचा महिमा. आपल्याला जर आपलं पतन करून घ्यायचं असेल तरी संगती कारणीभूत. आपल्याला जर आपलं उद्धार करून घ्यायचं असेल तरी संगती कारणीभूत महाराज. चांगल्याच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर उद्धार निश्चित आहे महाराज. संतांच्या संगतीमध्ये गेलो तर उद्धार निश्चित आहे. परंतु एखाद्या वाईट मनुष्याच्या संगतीमध्ये गेलो तर पतन त्या ठिकाणी आपण नक्कीच होणार आहे महाराज. संग संतांचा करिता परवा, Oh
संतांच्या संगतीमध्येच आपल्याला देवाची प्राप्ती होऊ शकते. आत्माला सांगतात फळाची संगती उपयोगाची नव्हे वा. बरं, कोणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर उद्धार होऊ शकतो? उदाहरणार्थ आपल्याला वारीला जायचे. वारीला गेल्यानंतर जर एखाद्या चांगल्या महात्म्याच्या संगतीमध्ये असेल तर नित्यनेमाने काकडा आपल्याला ऐकायला भेटतो, नित्यनेमाने भजन ऐकायला भेटतो, नित्यनेमानं हरिपाठ ऐकायला भेटतो. पण एखाद्या बिगर नंबराच्या दिंडीत जर गेलं तर काकड्यातून त्याचं वाकड, काकड्या त्याला येत, काकड्यामध्ये तो येत. दिंडीत जर गेलं तर सकाळी एकदा दिंडी निघाली तर त्याची आणि दिंडीची भेट फक्त एकाच ठिकाणी. पुढं हरे राम हरे राम, फक्त एकाच ठिकाणी भेट, नंतर दिंडीची भेट नाही महाराज. म्हणून जर संतांच्या संगतीमध्ये गेला आपण तर आपल्याला निश्चित देवाची प्राप्ती होईल. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे तर संतांची संगती करणं महत्वाचं आहे. संघ झाला रेड्याला, जो निर्बुद्ध प्राणी आहे रेडा, म्हशीचा पुत्र, त्याला काय म्हणतात तिकडं तुमच्याकडे? याला आमच्याकडे जे काही पाकिस्तानात नाही, त्या हेड्याला संघ झाला ज्ञानोबरायांचा. निर्बुद्ध वेडा, वेडा त्या ठिकाणी महाराज वेद बोलला हो. आणि त्या रेड्याचं आज काय आहे? मंदिर आहे. रेड्याचं मंदिर आहे. कशामुळे? संगतीमुळे. बरं, निर्जीव भिंत आहे, निर्जीव भिंत, भिंत भिंतीला संघ झाला ज्ञानोबरायांचा, आज भिंतीचं मंदिर आहे. खांब आहे, खांब, खांबाला संघ झाला ज्ञानोबरायांचा, आज खांबाचं. म्हणून नाथमारा सांगतात संगत करा, पण कोणाची? संतांची. हिता कारणे संगती साधूची. बरं, अजून काय सांगतात महाराज? नाथमारा सांगतात त्याने काय होईल? भावे भक्ती हरीची भेटी, त्याने हरीची जर भेटी करायची तर भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे. भाव कसा असला पाहिजे, किती दृढ असला पाहिजे? तुम्हाला दृष्टांत सांगतो, एकदा भजन करा. विडाला काय झालं? एक महात्मा तीर्थयात्रा करत असताना, पायी चालत असताना संध्याकाळी एका गावामध्ये मुक्काम त्यांचा पडला. मुक्काम पडल्यानंतर झाला असं महाराज, एका घरी त्यांनी आश्रय घेतला. संध्याकाळ झाली, भोजन झालं, बाबांनी विश्रांती केली. सकाळी उठल्यानंतर स्नानकर्म झालं. स्नानकर्म झाल्यानंतर देवपूजा बाबांची सोबत होती. बाबांनी पिशवी घेतली, पिशवीतून आपली पेटी काढली आणि पेटीमधून देवपूजेला बाबा बसले. देवपूजेला बसल्यानंतर महाराज झालं असं, घरामध्ये एक छोटासा मुलगा होता. घरामध्ये तो मुलगा खेळत असताना त्याने पाहिलं बाबा काहीतरी करतायत. बाबांच्या शेजारी तो जाऊन बसला. बाबांची पूजा चालू आहे. पूजेमध्ये बाबांनी एका डबीमधून शालिग्राम भगवंत काढले. शालिग्राम भगवंत काढल्यानंतर महाराज झाला असं, शालिग्राम भगवंताची पूजा केली, आरती झाली, बाबांचं जेवण झालं. बाबांनी पूजा कुंडाळी आणि तीर्थयात्रासाठी निघाले. तेवढ्यामध्ये ते छोटसे जे बाळ होतं ना घरातून, ते रडायला लागलं. महाराज रडायला लागलं आणि आई जवळ गेलं
आणि आईजवळ जाऊन म्हणतो, म्हटलं आई मला त्या बाबाच्या पिशवीतला देव पाहिजे. कोणता? शालिग्राम भगवंत. शालिग्राम भगवंत मला तो देव पाहिजे. त्यावेळेस ती आई म्हणते, बाबा अरे तो देव आहे, ते बाबा कसे काय देतील आपल्याला? त्यावेळेस तो मुलगा काहीच करून ऐकत नव्हता. त्या बाबाने त्याची अवस्था ओळखली आणि त्या बाबाच्या जागेवर जर आपल्यासारखं असतं तर लगेच पिशवीतून काढून देव. कारण देवनं लगे साठवणीचे रुजले झाले. आपल्याला देव पाहिजे नाही महाराज. त्या महात्म्याच्या ऐवजी जर आपल्यातून कोणी असतं तर देव घेतला नसता. देव त्या बाळाला लागतो ना, देऊन टाकला असता. महाराज महात्म्याने तसं नाही केलं. महात्मा घराच्या बाहेर गेला, गल्लीतून गोल अशा प्रकारचा एक दगड घेतला, शालिग्राम भगवंतासारखा दिसणारा, खिशात टाकला, घरात आले आणि घरात आल्यानंतर त्या महात्म्याने त्या बाळाला सांगितलं, काय म्हटले कारण तो? त्यावेळेस त्या बाळाने सांगितलं, म्हटले बाबा मला तुमच्या पिशवीतला तो देव पाहिजे म्हणे. त्या बाबाने काय केलं, गल्लीत लागलेला दगड, मी भाव सांगतोय तुम्हाला, भाव किती महत्वाचा आहे. भावा वाचूनच देवाची प्राप्ती नाही मला. भाव पाहिजे तेव्हा देवाची प्राप्ती. काय झालं? भाव मी तुम्हाला सांगतोय, मुद्दा लक्षात ठेवा. तो गल्लीतून आणलेला दगड देव म्हणून त्या बाबाने त्या महात्म्याने त्या मुलाच्या हातात दिला. देव म्हटल्याबरोबर तो दर्शन घ्यायला लागला. कोण? ते छोटस बाळ दर्शन घ्यायला लागलं. दिवसेंदिवस त्या ठिकाणी रोज पूजा करायची, नित्यनेमाने पूजा करायची. त्याने जाता जाता बाबाला विचारलं होतं, म्हटले बाबा तुम्ही देव तर दिला, पण या देवाचं नाव काय? त्या बाबाने सहज सांगितलं, या देवाचं नाव शिल्ले पिल्ले देव. महाराज रोज त्याने शिल्ले पिल्ले नावाचं जप केला. महाराज रोज दिवस कटत गेले. झालं असं, एक दिवस तो शेतातून आला, काम करून थकून, संध्याकाळी आराम केला आणि सकाळी उठल्यानंतर पूजा केली. आणि त्या असणारा जो दगड होता, त्या दगडाला त्या देव मानणारा त्या दगडाला विचारलं, म्हटले का हो देवा, तुम्ही रोज एका ठिकाणी जागेवर बसता, मी रोज शेतात जातो, दिवसभर काम करतो, घरी येतो, तुम्ही रोज एका ठिकाणी बसून तुमचे पाय नाही दुखत का म्हणे? तुमच्या पाय नाही लागत का? चला म्हणे आपण शेतातून जाऊ. चला म्हटल्याबरोबर झाला महाराज त्या मुलाचा भाव एवढा, त्या दगडातून देव प्रकट झाला. कथा इथंच संपते. कथा अजून मोठी आहे. कल्याण मासिकामध्ये आलेली ही कथा आहे रामसुखदास महाराजांची. कथा अजून मोठी आहे, पण आपल्याला फक्त त्यातून एवढा मुद्दा घ्यायचा आहे. भाव इतका महत्वाचा आहे. देवाची जर आपल्याला प्राप्ती करायची तर भाव एवढा महत्वाचा आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, भावे भक्ती हरीची भक्ती पाहिजे, भाव पाहिजे, आणि त्यावेळेसच हरीची भेट होऊ शकते महाराज. इतरत्र कुठेही देवाची भेट आपल्याला होऊ शकत नाही. बरं महाराज मान्य आहे, आम्ही सोयीता कारणाने संतांची साधूची संगत करतो, परंतु त्या संतांजवळ देव आहे का? हो, त्या संतांच्या जवळ देव आहे. तर नामकारा सांगतात, मग ज्या ठिकाणी संत आहे त्याच ठिकाणी देवे. आपण नाही का दुसऱ्याच्या
बोलिले हरी ऐसे वेदचारी बोलतानी. नाथ महाराजांना विचारलं, तुम्ही ज्या संतांची संगती करायला सांगतात, ज्या संतांच्या संगतीमध्ये जायचं सांगतात, त्या संतांजवळ देव आहे का हो? तर नाथ महाराज सांगतात, संतांजवळ देव आहे असं मी नाही सांगत. असं कोण सांगतं? ऐसे वेदचारी बोलतानी. संतांजवळ देव आहे. नवे नवे तुकोबर आहे तर याच्याही पुढे जाऊन सांगतात महाराज काय, देव आणि संत वेगळे नाहीत, देव आणि संत एकच आहे महाराज. देव देवते सांगता देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज नाथ महाराज तरी सांगतात, ज्या ठिकाणी देव आहे तिथं संत आहे, आणि जिथं संत आहे तिथंच देव आहे. पण तुकोबर आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतात काय, देव तेच संत आहे आणि संत तेच देव आहे. निमित्त मात्र त्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत. काय होतं? दिवाळीचा प्रेड आहे. दिवाळीच्या प्रेड मध्ये घरामध्ये पाकाच्या माध्यमातून विविध अशा प्रकारचे, कोणी वाघ बनवतं, कोणी सिंह बनवतं. आणि झालं असं, लहान लहान मुलं घरामधले आईला म्हणतात, आई मी आज वाघ खाणार आहे, आणि आज सिंह खाणार आहे. कोणी म्हणतो मला आज घोडा खायचा. एक दिवस ते एका बाबाने पाहिलं, म्हणे वाघ खायचा घोडा खायचा. तो बाबा म्हटला, वाघ आणि घोडी तर जंगलात राहतात. बाबा घरात जाऊन बाबाने पाहिलं, घोडी तर होते, वाघ तर होता, पण कोणता? साखरेच्या पाकाचा. वाघ होता की नाही, पण निमित्त प्रतिमा कशाच्या होत्या? त्या प्रतिमा त्या ठिकाणी होत्या महाराज. निमित्त त्या प्रतिमा. ज्याप्रमाणे देव आणि संत एकच आहे महाराज, निमित्त मात्र त्या प्रतिमा वेगवेगळ्या दिसायला. बरं तुम्ही म्हणाल कसं असू शकतं बरं महाराज? तर देवाचं येण्याचं कारण काय, संतांचं येण्याचं, दोघांचं कारण एकच आहे महाराज. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. हे कोणाचं? संतांचं येण्याचं कारण काय? तुमच्या आमच्या सारख्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत या पृथ्वीतलावर येत असतात महाराज. बरं, देवाचं येण्याचं कारण काय हो? धरी अवतार विश्व तारावया धर्म महाराज, देवाचं आणि संतांचं या पृथ्वी तलावरती येण्याचं कारण एकच आहे महाराज. संत तुमच्या आमच्या सारख्या जडजीवाचा उद्धार करण्यासाठी येतात महाराज. पण देव धरी अवतार विश्व तारावया. तारणं काय आणि उद्धार करणं काय, एकच आहे महाराज. तसं बरं, अजून तुम्ही म्हणाल महाराज, देव दिसायला वेगळे, संत दिसायला मात्र ते वेगळेच महाराज. काय सोपं कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस लहान होते, आणि लहान असताना महाराज झालं एक दिवस असं, सकाळी सकाळी दूध काढण्यासाठी भगवान परमात्मा बाहेर आले दुधाची गरबी घेऊन. दूध काढण्यासाठी आल्यानंतर महाराज समोरून भगवान परमात्म्याला राधा येताना दिसली. राधेला पाहून भगवान बोललेला आहे, राधेला पाहून बोलले हरी बैल दुभती नंदा घरी. देवाने काय केलं हो? राधेला पाहून भगवंत बोललेला आहे, आणि गाईच्या कासेमध्ये दूध काढण्यासाठी न बसता पुढे बसला हो बैलाचं दूध देवाने काढलं महाराज. मग चला संतांकडे. मी तुम्हाला देव आणि संत एक कसे ते स्पष्ट करून सांगते, लक्षात ठेवा. देवाने काय केलं तर बैलाचं दूध काढलं. मग चला तुकोबारायांकडे चला. काय झालं? तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले, आणि तुकोबाराय वैकुंठाला निघून गेल्यानंतर महाराज भागीरथी एकुलती एक कन्या भागीरथीला न भेटता तुकोबाराय निघून गेले.
आणि निघून गेल्यानंतर महाराज भागीरथीने अट्टहास केला, बाबा आपल्याला न भेटता निघून गेले, आता आपणही आपला देह त्याग करायचा. एक दिवस इंद्रायणीच्या गुहामध्ये उडी घेणार, तेवढ्यामध्ये तुकोबाराय प्रगट झाले आणि तुकोबाराय आल्यानंतर त्या ठिकाणी भागीरथीला थांबवलेलं आहे. भागीरथीला थांबवल्यानंतर महाराज भागीरथीने विचारलं महाराजांना, म्हटले बाबा लोक तर म्हणत होते तुम्ही वैकुंठाला गेले. तुकोबाराय सांगतात, हो मी वैकुंठातून तुला भेटण्यासाठी आलो. त्यावेळेस भागीरथीने छान प्रश्न केला, म्हटले बाबा लोक तर म्हणतात एकदा वैकुंठाला गेले की येता येत, तर तुमच्या घरात आलं कोणी? येता येत. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, म्हणे बाळा जे लोक म्हणतात ना वैकुंठाला गेलं की परत येता येत नाही, ते वैकुंठाला जातच नाही. झालं असं, एक जण लग्नाची पार्टी, 3-4 जण गाडीवरती गेले. लग्नाच्या पार्टीसाठी गेल्यानंतर महाराज आता पार्टीत गेले, नॉनव्हेज हॉटेलवरती पार्टी झाली. रात्री पूर्ण पॅक झाले, पॅक होऊन गाडी चालवत असताना मला धडकले आणि गचकले. धडकल्याने गचकले. आता मला सांगा, त्यातला एक जण गचकला, बाकी 3 जण हॉस्पिटलमध्ये होते. लग्नाच्या पार्टी करताना पॅक होऊन, कळताना माझी भाषा कळते तुम्हाला? हा, पॅक होऊन त्याने त्या ठिकाणी ते धडकले, महाराज गचकले, जागेवर गेले. त्यातला एक जण गेला, 3 जण हॉस्पिटलमध्ये. वर गेल्यानंतर बरं पार्टी करणारा कुठं जाणार आहे? वैकुंठात. वैकुंठात तो गेलाच नाही. तो गेला जिथं गेला असेल तिथं गेला, पण झाला असं महाराज त्याच्या 10वीच्या पत्रिकावरती लिहिलेलं होतं, अमुक अमुक आमच्या असे काय झाले वैकुंठवासी. तुमच्याकडे नाही बनवत कधी पत्रिका? त्या 10वीच्या पत्रिकेवरती लिहिलेलं होतं, अमुक अमुक आमच्या असे वैकुंठवासी. काय झालं, ती पत्रिका त्याच्यापर्यंत पोहोचली. पोस्टमन कोण होता मला माहिती नाही, पण त्याच्यापर्यंत ती पत्रिका तिथं पोहोचली महाराज. त्याने तिथून त्याच्या मित्रांना खाली रिप्लाय दिला, म्हणजे दोस्त हो, मित्र हो, जन्मभर आपण जगाला धोकाच दिला. तो म्हटला, दोस्त हो, जन्मभर आपण जगाला धोका दिला, जाऊन नरकाला, पत्ता मात्र वैकुंठाचा दिला. विडाला तसं तुकोबारायांनी सांगितलं, आपले जे लोक म्हणतात ना वैकुंठाला गेल्यानंतर परत येता येत नाही, ते वैकुंठाला जा. मग एवढ्या लांबून आपल्याला बाबा भेटण्यासाठी आहे. बाबाला काहीतरी पाहुणचार करायचा, जेवण बनवायचं. त्यावेळेस तुकोबारा सांगतात, जेवणाचा वेळ माझ्याकडे नाही, काळक्षेपा मी करू कोठे. तुकोबारा सांगतात, एवढा वेळ माझ्याकडे नाहीये, मग नाश्ता तरी करायचा ना. परत त्यावेळेचा नाश्ता काय असेल बरं? शेवयाचा भात त्या ठिकाणी भागीरथीने बनवला महाराज. आणि शेवयाच्या भातामध्ये खाण्यासाठी काय काय लागतं मला वाटतं तुम्हाला सांगायची गरज पडणार. माहितीये काय काय लागतं? दूध. महाराज भागीरथीने शेवयाचा भात तर बनवला, पण घरामध्ये दूध नव्हतं. दुधाचं भांड घेतलं, गावभर पाहिलं, पण दूध भेटलं. निर्जन अवस्थेमध्ये भागीरथी घरामध्ये उभी राहिली. बाबांनी म्हणजे तुकोबारांनी अवस्था ओळखली आणि काय केलं हो, ते दुधाचं भांड घेतलं. जवळच इलेश्वर महादेव मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरासमोर, महादेवाच्या लिंगासमोर, इलेश्वर भगवंताच्या मंदिरासमोर नंदी होता महाराज. तुकोबारांनी काय केलं, त्या इलेश्वर भगवंताची पूजा केली. तुकोबारांनी काय केलं, इलेश्वर महादेवाची पूजा केली आणि दूध कोणाचं काढलं? नंदीचं काढलं. मी मुद्दा काय सांगतो तुम्हाला, देव आणि संत
एकच आहे. मग देवाने काय केलं होतं, देवाने नंदीचं दूध काढलं, पण आता तुकोबारायांनी महाराज निर्जीव नंदीचं दूध काढलं. महाराज म्हणावं लागतं देवापेक्षा संतांचं सामर्थ्य जास्त आहे. महाराज नवे नवे देवाचं आणि संतांचं येण्याचं कारण एक आहे. गौणी वृत्तीने जरी पाहिलं तरी कारण एक आहे. महाराज काय झालं, जर एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती सासरे नांदायला जाते, नांदायला गेल्यानंतर पहिल्याच वेळेला ती माहेरी आल्यानंतर सगळेजण येतात, तिला विचारतात सासू सासरे कसे, नवरा कसा आहे, ननंदबाई कशी, दीर कसा आहे. तिला सगळ्यांनी एकेकाने विचारायला प्रश्न केला. ते म्हणले सासू सासरे कसे. ती म्हणायला लागली माझे सासू सासरे महादेव पार्वतीच. बरं दीर कसा आहे. ते म्हणायला लागली माझा दीर अशा हिरो सारखाच आहे. बरं नवरा कसा आहे. नवरा नवरा महादेवाच्या पुढचाच आहे. तुमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नाही का. महादेवाच्या मंदिरासमोर काय राहतं. मला म्हणायचं नाही, तुम्हीच म्हणा. मला म्हणायचं नाही नंदी नवरा माझा नंदी सारखाच आहे, तिला असं म्हणायचं होतं. मला सांगा. बरं एका मुलीने विचारलं, म्हटले ननंदबाई कशी आहे. ननंदबाई कशी आहे. तिने म्हटलं त्याच्या पोर. मला सांगा त्या लवंगी मिरचीचा आणि ननंदीचा आकार सारखा आहे का. पण जशी ज्या गुणाने ती ननंदबाई तिखट आहे, तसंच गौणी वृत्ती सुद्धा देवाची आणि संतांची सारखी. महाराज गुणानं सुद्धा देव आणि संत सारखे. महाराज दिसायला जरी सारखे नसलेला तरी गुणानं सारखे. तर अजून तुमच्यामध्ये दिसतो. अजून एक कथा भाग सांगतो. भजन करा काय झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान असताना गोकुळामध्ये लीला करायची. लीला करत असताना चोऱ्या करायच्या. महाराज सकाळीच बाबांनी काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं चोऱ्या करायची. चोऱ्या करत असताना महाराज गवळण यायची आणि ज्या गवळणीच्या घरी चोरी केली तीच गवळण परत यायची. आणि आता माझ्या घरी येऊन दाखव, आमंत्रण देऊन देवाला ती परत जायची. व्यवहारामध्ये असं घडतं का, एखाद्या चोराने आपल्या तिजोरीतून 1,00,000 रुपये घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी चोर आपल्याला कळाला, आपण परत चोराकडे जाऊन म्हणतो का बाबा 1,00,000 नेले, तो अजून बाकीचे पैसे घेऊन जा. म्हणतो का. व्यवहारामध्ये घडत नाही महाराज असं. परंतु देवाने चोरी केल्यानंतर गवळणी यायच्या, देवाला चोरीचं आमंत्रण देऊन निघून जायच्या. मला सांगा व्यवहारात आपण असं घडत नाही महाराज. पण देवाला काय आमंत्रण द्यायचा, तर देवाचा हात लागल्यानंतर दही दूध तूप लोणी वाढत होतं महाराज, कमी होत नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी गवळणी देवाला आमंत्रण द्यायचं. बरं मला सांगा देवाचा हात लागल्यानंतर दही दूध तूप लोणी वाढतं. मग चला संतांकडे. मी तुम्हाला मुद्दा काय स्पष्ट करून सांगतोय. देव आणि संत तुम्हाला झोप येते का. देव आणि संत सारखेच आहे महाराज. देव आणि संत एकच आहे. हा मुद्दा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. देवाचा हात लागल्यानंतर दही दूध तूप लोणी वाढतं. मग चला तुकोबारायांकडे. काय झालं, तुकोबाराई एक दिवस साखरच्या बाजाराला निघाली आणि बाजाराला निघाल्यानंतर महाराज एका आजीबाईने तुकोबारायांकडे 4 होन दिले. अगोदर आता रुपयाच्या अगोदर पैसे, पैशाच्या अगोदर होन होते महाराज. आणि 4 होन अशा प्रकारचे दिले. आणि दिल्यानंतर म्हटले आजीबाई या 4 होणाचं काय करायचं. त्यावेळेस आजीबाईने सांगितलं आमच्या घरामध्ये बाजार करण्यासाठी कोणी नाहीये, बाजाराला जाण्यासाठी कोणी नाहीये. तुम्ही एक काम करा, हे 4 होणाचं तेल घ्या आणि मला तेल आणून द्या. तुकोबारायांनी महाराज 4 होण घेतले, बाजारात गेले. आजीबाईंचं तेल आजीबाईंना आणून दिलं. तुकोबाराय निघून गेले महाराज. आजीबाईंना तेल आणून दिल्यानंतर झालं असं, आजीबाईंचं नियोजन असं होतं 4 होणाचं तेल आजीबाईंचं ह्या बाजारापासून पुढच्या बाजारापर्यंत म्हणजे 7 दिवस पुरत होतं. आपल्या गावचा बाजार कधी आहे, रविवार शनिवार. शनिवारी आता जर आपण तेल घेतलं तर पुढच्या शनिवारपर्यंत ते तेल
पुरत होतं महाराज 4 ओणाचं. पण झालं असं, तुकोबारायांनी तेल आणून दिल्यानंतर 7 दिवस झाले तेल काही संपलं, 15 दिवस झाले तेल काही संपलं, 1 महिना झाला तेल काही संपलं. आता तुम्ही म्हणाल महाराज आजीबाईने तेल खाल्लंच नसेल. खाल्लं नसेल नाही महाराज, आजीबाईला कळालं तेल संपत नाही, त्यात तळण्याचा सपाटा लावला महाराज. काय काय तळलं हे जर तुम्हाला सांगितलं तर 2 तास, आणि उगाच तुम्हाला सांगून तुमच्या तोंडाला पाणी सोडून मला काय भेटणार. तशा पण भुका सगळ्यांना लागलेल्या आहे, मला माहिती आहे. वेळही आपली संपुष्टात आलेली आहे. म्हणजे 10 मिनिटं माझ्याकडे उरलेले आहेत. काय झालं मला सांगा, देवाचा हात लागल्यानंतर काय झालं हो, दही दूध तूप लोणी वाढलं. तुकोबारायांचा हात लागल्यानंतर काय झालं, तेल वाढलं. स्मितता धर्म एक आहे महाराज, म्हणून देव आणि संत एकच महाराज. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलतात ते. ज्या ठिकाणी देव आहे त्याच ठिकाणी संत आहेत महाराज. म्हणून जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची, आपल्याला देवाला प्राप्त करून घ्यायचं तर संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे. असं मी नाही सांगतो, असं कोणी सांगितलं तर वेदाला सांगितलं महाराज. ऐसे वेदचारी बोलतात ते. विठोबा